संग्रामपूर तालुक्यातील इटखेड पूर्णा नदीच्या खोऱ्यात वसलेलं हे एक खेडगाव. या ठिकाणी दत्तात्रयाचं ठाण आहे आणि म्हणून दरवर्षी या ठिकाणी चैत्र पौर्णिमा अर्थात हनुमान जयंतीच्या दिवशी भली मोठी यात्रा भरते. दत्त संप्रदायातील अनेक मान्यवर तसेच मोठ्या संख्येने भक्तगण या ठिकाणी एकत्र होतात. विश्वस्त आणि संस्थांच्या वतीने या ठिकाणी छोटेखानी कार्यक्रमांसुद्धा आयोजन केले जाते. दत्त मंदिरात दत्ताची आरती, दीर्घ आरती आणि त्यानंतर उपस्थित सर्वांना संस्थांच्या वतीने पोहे आणि शिरा याचं वाटप केले जाते. परिसरातील नागरिक आणि दत्त संप्रदायातील संबंधित लोक या तीर्थप्रसादाचा संग्रामपूर तालुक्यातील इटखेड पेसोडा या गावामध्ये आज आपण आलो आहे. इथं प्राचीन दत्त मंदिर आहे आणि या दत्त मंदिराचे विश्वस्त आज माझ्यासोबत आहेत. गेल्या काही शेकडो वर्षापासून या ठिकाणी एक छोटीशी यात्रा भरते. पूर्णा नदी काठावर असलेल्या या तीरावर हे दत्त मंदिर आहे. गावचे सरपंच माझ्यासोबत आहेत. काय सांगता येईल आपल्याला? इटखेड हे गाव खूप प्राचीन गाव आहे. इथं म्हणजे हजारो वर्षापासून यात्रा भरते. दर हनुमान जयंतीला यात्रा असते. श्री दत्त पौर्णिमेला मोठं भागवत असते आणि नदीच्या काठावर गाव आहे. पूर्णाच्या काठावर हजारो भाविक रोज येतात. आपल्या दर पौर्णिमेला येतात. दर पौर्णिमे आम्ही पूर्ण म्हणजे व्यवस्था करतो. जेवणा खावानी हे ते सर्व पंचकोशी पूर्ण म्हणजे मंडळी येत राहतात. तुम्हाला काय सांगता येईल? इथं सर्पदंश भरायला झाल्यापासून तो वाचते, मरत नाही. आणि मेंटल लोक असे ते इथं दुरुस्त होऊन जातात. बरेचसे असे लोक इथं दुरुस्त होऊन गेले. अजून काय सांगता येईल? जागृत देवस्थान आहे आणि दरवर्षी यात्रा भरते इथं. ते इथं पौर्णिमेला यात्रा भरते. दर पौर्णिमेला कार्यक्रम असते. हजारो भाविक जेवण करून जातात. महाप्रसादसुद्धा असते. गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी यात्रा भरते असं सांगितलं जाते आणि सर्पदंश झालेल्या व्यक्तीला इथल्या आणल्यानंतर त्याचा सर्पदंश त्याच्यावर निघून जातो अशी या ठिकाणची आख्यायिका आहे. त्यामुळे एकंदरीत हे तीर्थक्षेत्र बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वान नदी काठावरचं एक प्रख्यात असं पूर्णा नदी काठावरचं हे प्रख्यात ह्या ठिकाणी भरत असलेल्या छोट्याशा यात्रेला परिसरातील रेवड्या, फुटाण्या आणि फुलं विकणारे तसेच नारळ विक्रेत्यांची गर्दी.